ने जमीन हव्या पंचमजर यस या मैदानाचा ताबा घ्या या डीजे 2 मिनिटं थांबवा मी एक तुम्हाला फायनल आणि अंतिम सामना चालू होण्याआधीच रिक्वेस्ट करेल रंगमंचावरून जे बिनकामाचे आहेत त्यांना खालती उतरवा महत्वाचा सामना असेल जोरा रंगमंचापर्यंत तुम्हाला ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या पोचण्यापर्यंत मदत झाली पाहिजे एवढी मात्र खबरदारी मायबाप प्रेक्षकांनी घ्यायची बाकी विशेष मी काय बोलणार नाही कारण की आपण अंतिम सामन्यांकडे जातोय गालबोट कुठेच लागू नये चला ओमसाई संघ तुमचा 12वा खेळाडू आणि शार्प संघ तुमचा 12वा खेळाडू या शार्प संघाचा 12वा उपस्थित ओमसाई संघाचा 12वा खेळाडू ओमसाई संघाचा 12वा खेळाडू उपस्थित राहा 12व्या व्यतिरिक्त मी 13ला सुद्धा एक्सप्लेनेशन देणार नाही काय असेल तर तुमच्या 12व्या खेळाडूशी संपर्क साधायचा अन्य कोणाशीही संपर्क साधायचा नाही तुमचा 12 दोन्ही संघाचे 12वे तिथे उपस्थित आहेत चला आदू विकेट झाडून झाला का आदू यस थँक्यू चला ओमसाई संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय दोन्ही संघांना ऑल द बेस्ट चला मैदानाचा ताबा सोडायचंय या मैदानाच्या बाहेर आणि लेग साईडला जे सरुभाग आहे तो मायबाप प्रेक्षक जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की तुम्ही बाउंड्री सोडायची कृपया मोहनीश थोडं त्या बाजूला चेक करून घे मयांक कोण आयोजक असतील त्यांनी इकडे यायचंय जरा कोण आयोजक असतील त्यांनी जरा इकडे यायचंय की लेग साईडची जी बाउंड्री आहे ती क्लिअर करून घ्यायची आहे आयोजकांना विनंती असेल लेग साईडची बाउंड्री क्लिअर करून घ्यायची खूप अत्यंत महत्त्वाचा सामना आहे सेमीफायनलचा पहिला सामना असेल सामना रंगीत येईल कारण की हे समीकरण शार्प वर्सेस ओमसाई वर्सेस शार्प हे समीकरण खूप जुनं आहे ते समीकरण पुन्हा एकदा जुळताना डहाणूला शार्प या संघाने ओमसाई या संघावर मात केली होती परंतु ओमसाईचं होम ग्राउंड आहे ओमसाई या संघाचा जन्मच या मायभूमीत झाला या मातीत झालाय आणि ओमसाई संघाकडनं या मायभूमीत या मातीत काय होते बघूया खूप जिद्द व खूप चिकाटीने खेळ ओमसाई संघ पूर्वेश माळी जिथे कुठे असेल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे पूर्वेश महेश माळी राहणार शिरगाव पूर्वेश माळी तुझी मॅच आहे पूर्वेश माळी माझा आवाज जर पोचत असेल पूर्वेश पर्यंत तर त्याने मैदानात यायचं आहे पूर्वेश माळी चला तोपर्यंत तुम्ही पंचांना ताकीद द्या आला ओके धन्यवाद डन बॉल द्या चला सामन्याला हळुवारपणे आपण पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात करतोय मायबाप प्रेक्षकांचं लक्ष लागलंय सलामीवर फलंदाज सुद्धा इथे उपस्थित आहेत आत्ताच आलेली या श्री गणेश मित्र मंडळाला देणगी स्वरूपात माजी मंत्री माजी खासदार आणि आता पुन्हा विद्यमान आमदार श्री राजेंद्र गावित साहेबांकडून 25,000 रुपयांची रोख देणगी मंडळाला प्राप्त झालेली आहे 25,000 रुपयांची रोख देणगी कुमारमाळीकडे प्राप्त झालेले आहे मंडळाकडून राजेंद्रजी गावित साहेबांचे शब्दसुमनांनी स्वागत 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 श्री गणेशाम मोरे यांच्याकडनं 11,000 रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत त्यांचे सुद्धा मंडळातर्फे आभार आभार आभार
चला एकदा IPL चा भोपू अजून जाऊ द्या. चला सामन्या हॅलो सामन्याला सुरुवात करतोय आपण. अत्यंत महत्वाचा सामना असेल. ते लहान बाळ कोणाचं आहे ते जरा लक्ष द्यायचं आहे त्या लेकरूला. ते येल्लो शर्ट मध्ये लहान बाळ कोणाचं आहे मात्र तिथे लक्ष द्यायचं आहे. फाईन लेगच्या दिशेने कुठेही सामन्याला गालबोट व इंजुरी कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही क्षेत्ररक्षकाला होता कामा नये याची खबरदारी आपण सर्वांनी मात्र बारीक घ्यायची आहे. पंच सामना 6 षटकांचा असेल. 2 ओव्हर पॉवर प्ले. यस ओके डन चालू. चला श्री गणेशाय करूया. चला सामन्याला श्री गणेशाच्या नावाने प्रारंभ करूया आणि अत्यंत महत्वाच्या पर्वाकडे आपण पोहोचतोय. खूप स्ट्रगल नंतर खूप 2 महिन्यापासून आज उद्या आज चालू होतं. आज शेवटच्या सत्राकडे सुद्धा आपण पोहोचतोय. दुपारच्या सत्रातला पहिला सामना सेमीफायनलचा ओम साई वर्सेस शार्प. मित्रांनो टाळ्यांच्या गडगडाटाने हा सामना चालू होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा. प्रवीण माळी मात्र सिंगल काढण्याच्या नादात दिनेश माळी कलेक्ट करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली. प्रकाश माई यांना विनंती करण्यात येते की त्यांनी जरा स्टेजवर यावं. प्रकाश माई आणि रेखा माई यांनी. एक चेंडू एक धावा. रोहित माई फंबल झाले. दिलेश माईचा भन्नाट वेग. ह्यानंतर 6 ओव्हर्स पूर्ण झाल्या. इनिंग्स कंप्लीट झाली का 6व्या ओव्हरीला ह्याच्यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना केली बॉल्ड व मॅक या संघाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा. सहकार्य धन्यवाद. घनश्याम माई जरा बाहेरून जावा सहकार्य करा. वाटा फंटास्टिक डिलिव्हरी. दिलेश माईला सूर गवसायला कुठेतरी वेळ लागतो परंतु यावेळेला दिलेश माईने सूर गवसून घेतलेला आहे. 3 चेंडू 1 धावा. तीन चेंडू 1 धावा. उलटो चेंडू होता. नीटचा काही फळीवर आला नाही आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा. गचाय चेंडू. 3 चेंडू एकदम व्यवस्थितरित्या हाताळले आणि चौथा चेंडू खूपच गचाळ आणि 4 धाव्यानिशी वाढती धावसंख्या 5 धावा. वाटपंटाची बघूया हर्षल काय करतोय. हर्षलने केली गचाव फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. हर्षल कडनं या अपेक्षा मात्र नक्कीच नव्हत्या. कुठेतरी निराशा असेल. 2 धाव्यानिशी धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. महेंद्रसिंग धोनी 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
बाजूला शेवटचा चेंडू शिल्लक. ओके हो सुरेख चेंडू. चेंडू काही निस्सा गवत चालला नाही. एक षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेची सक्सेसफुल ओव्हर. 7च्या सरासरीने एका षटकानंतर 7 धावा. बघूया चेतन लेफ्ट आर्म आपल्या डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. ओ यष्टीच्या खूपच वाईट. पंच मजर हे कवायत करताना फार वर्षानंतर खूप वर्षानंतर पंच मजर हे या टुर्नामेंटला पुन्हा एकदा पंचांची कामगिरी करताना दिसून येत आहेत आणि चांगलं सहकार्य केलं या पंच मजर आणि त्यांच्या साथीदाराने. त्याबद्दल दोन्ही पंचांचे मी आभार व्यक्त करीन. उलटो चेंडू होता मयूर फील्ड करेपर्यंत. बघूया आणि सुरेख फिटनेस मयूर कडून बघायला मिळतोय. मयूर राघव स्टाईल मध्ये धावतोय. मयूरला नेमक्या कुठल्या कुठल्या स्टाईल येतात ते हळूहळू संध्याकाळपर्यंत मला नक्कीच माहीत पडेल. धावसंख्या कायम धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. ओ रोहित माही याने उंचावर टोलावलेला फटका. बघूया फटका फसलाय. दिलेश माही याने घेतलेला जेल आणि गडी बाद. डीजे आणि रोहितची जागा भरून काढण्यासाठी आलेला माझा मित्र माझा लाडका नेहरू ठोक्याच्या रील्सचा स्पेशलिस्ट सौरव मनसुखभाई. स्वादिष्ट जेवण जर तुम्हाला कोणाला बनवायचं असेल, तुमच्या जर घरी काही कार्य असेल, वाढदिवस लग्न कार्य वास्तुशांती पूजा सोहळा, तर तुम्ही नक्कीच सौरव माईला कॉन्टॅक्ट करू शकता. सौरव माई याने मारलेला फटका दिलेश माई पर्यंत जाईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली. सौरव माईचा नंबर जर कोणाला हवा असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. खूप चांगलं स्वादिष्ट जेवण सौरव बनवतो. एक चांगला युवा पोरगा आहे जो मेहनत करतो. कॅटर्सचा त्याचा धंदा आहे आणि कोणाला त्याला व्यवसायात मदत करायची असेल तर कृपया आपण ह्यांना त्यांना देतो. तर आपल्या समाजातील मुलाला देऊन एक हातभार लावावा. वाईट असावा हा चेंडू. पंच कवायत करताना आणि पंचांचे दोन्ही हात हवेत तरंगताना दिसत आहेत. पंच मात्र थोडे ऍक्टिव्हनेस मध्ये येत आहेत. वाईट
श्री राधाकृष्ण कॅटर्स म्हणून त्याचं कॅटर्स आहे. सौरव माळी प्रोप्रायटर. फुलटॉस चेंडू होता, रोशनला काही नीटचा जमला नाही. मयूर फील्ड करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरी गाव घेण्याचा प्रयत्न. कबड्डी खेळतोय मैदानामध्ये, क्रिकेटच्या मैदानात आपल्याला कबड्डी पाहायला मिळाली सौरव कडनं. धाव संख्या रे 11. पुन्हा वारंवार मॅग्रात आठवतोय 11 धावा. बघूया नील झेल घेतोय का. नीलने चांगला प्रयत्न केला. उलटी कॅच होती, प्रयत्न सुरेख होता. उलटी कॅच घेणं खूप अवघड असतं. 2 धावा पूर्ण केल्या. सौरव इन पाहून दिसतोय. सौरवने रात्री माझ्यासोबत बॅटिंगचा अंदाजा घेतलेला दिसतोय. मामा बादचा काहीतरी करत असताना आपल्या संघासाठी. मामा बाचा ही जोडी खूप स्ट्रॉंग असते. बघूया ही जोडी काय करते. सौरव माई याने पोलावलेला फटका. बघूया सिद्धार्थ माई झेल घेतोय का. सिद्धार्थने टोलावला झेल आणि सौरव झाला बाद. घाटा मारलेला परंतु बटाटी फुटली आणि भाजी करपली. ओव्हर समाप्त आणि धावसंख्या झालेले पाणी. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या कायम 11. 5.5च्या सरासरीने 5.5च्या सरासरीने. आता आलेला नवीन फलंदाज माझा मित्र अल्पेश. माफ करा 13 धावा. 13. तर तिथे जाऊन बघूया मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा रोशन. ओ सुरेख कनेक्ट केला. मयूरने बॅटी खाली दिलेला फटका होता. खूप गचा चेंडू. मयूरला असे चेंडू टाकून चालणार नाही. फलंदाजापासून लांब ठेवावे लागतील. रोशन खूप शातीर खेळाडू. रोशनने हलक्या हाताने दिनेशच्या वरनं टोलावला. त्याला माहिती होतं मैदानाचं कार्पेट खूप स्ट्रॉंग आहे. चेंडू कार्पेट को घसत 4 रन केले. 13 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे. बी डिव्हिलियर्सचा आकडा 360 डिग्रीचा जर्सी नंबर 17. बघूया 17 वर मिळतोय कोणाला खतरा. खूपच घाई दिसते मयूरला आणि ही पुराणी आदत आहे. मला अजून एक सामना आठवतो. फायनलचा सामना चालू होता आणि प्लेयर जाईपर्यंत चेंडू टाकून षटकार ठोकला होता जीतने. ओ 17चा खतरा टाळलेला आहे मयूरने आणि रोशनने सुद्धा. क्रिसमसचा सीझन चालू आहे आणि रोशनने जर लाल हॅट घातली असती तर नक्कीच सांताक्रूजची आठवण आपल्याला झाली असती. कारण की तुझ्या हातामध्ये जे क्लोज आहेत. क्रूज झाली ती क्रूज. चेंडू अल्पेश. बघूया सिद्धार्थ डाय मारतोय का. परंतु नाही. सिद्धार्थचा जर्सी नंबर 16 आणि धाव संख्या झालेली आहे 18. क्रिकेट जगतातील सर्वात महागडा खेळाडू ह्याचा जर्सी नंबर आठवून घेऊन देणारा धाव संख्या म्हणजे 18. माफ करा 19. आता झालेले धाव संख्या मिशन 2.0 20 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. ओ आता डिलेव्हरी थोडा लांब ठेवला होता मयूरने.
असेच लांब गोलंदाजी करावी लागेल जर रोशनला हुकवायचं असेल तर. थोडा तरी हाच टप्पा मध्ये आला तर रोशन नक्कीच आउट ऑफ पार्क करेल. या खेळपट्टीचं एक विशेष, यष्टीपासनं लांब जेवढा ठेवाल तेवढं वाचाल, अन्यथा जीवाला मुकाल. वॉटर डिलिव्हरी, परंतु पंच कवायत करताना वाईट. रोशन मायाने मारलेला फटका फसलाय, बघूया जेल होतोय का. षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं थोडा जरी तो टप्पा चुकला तर रोशन त्या बाबतीत माहिर आहे. बघूया मयूर. सुरेख चेंडू होता, चांगला कमबॅक. बघूया रोशन. कदाचित मयूरने हा चान्स घेतला असता हिट मारून, परंतु मयूरच्या हातात तो चेंडू आला नाही. आणि या तिसऱ्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 28 धावा. 3 ओव्हर 28. बॅटीची कडा घेऊन देवेन माळी हा गचाळ क्षेत्ररक्षण करतोय वारंवार आपल्या संघासाठी. आणि देवेन माळीच्या नादात या संघाला 4 धावा मुकवाव्या लागल्या. कदाचित दिलेश माळी फिल्डिंग चेंज करेल, परंतु आता इथे स्क्वेअर लेगला सुद्धा महाग पडू शकते. जर चांगला फटका जर फसला आणि देवेन माळी यांनी पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण केलं तर ते सुद्धा महागात पडू शकतं. बघूया काय होतंय. ओमसाई या संघाकडे क्षेत्ररक्षक खूप कमी पडतायत. मग आजपासून आपण बघतोय पहिल्या सामन्यात सुद्धा ते फिल्डिंग लावताना फंबल झाले होते. देवेनला काही चेंडू अजूनपर्यंत हातात येत नाहीये. हो, चेतन चांगला रोखतोय परंतु लक फॅक्टर शार्प संघासोबत आहे. बॅटीची कडा जाऊन क्षेत्ररक्षाच्या पायाखालून चेंडू कार्पेट रोल थर्डमॅनच्या दिशेने 4 धावा मिळाल्या होत्या मागच्या चेंडूवर. आता चेतनच्या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. 3 गडीच्या मोबदल्यात 33 धावा. 333 ऑन स्क्रीन. अल्पेशने मारलेला फटका जातोय 4 धावांसाठी. 37 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षणात काहीतरी बदल केला. धन्यवाद डीजे. नीलला बाहेर काढला, हर्षलला मध्ये घेतला. हेच असते पॉवर प्ले क्षेत्ररक्षण. खराब चेंडू होता, त्याचं सुंदर नियोजन केलं अल्पेश याने. वॉटर डिलिव्हरी आणि गडी बाद. प्लम क्लीन. प्लम यष्टीच्या मध्ये सापडला. यष्टी वाचवण्याचा प्रयत्न झाला परंतु स्वतःला नाही वाचवू शकला. पंचांची नजर तीक्ष्ण आणि अल्पेश झाला भीष्ण. धन्यवाद डीजे. हॅलो, जेवणाची व्यवस्था
नाश्ता चालू आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवून घ्यावे. पुन्हा एकदा सांगतोय मायबाप प्रेक्षक भगिनींना की जेवण चालू आहे, जेवणाचा आस्वाद घ्यावा. कोणीही उपाशी राहू नये. रविवार आहे, रविवारी उपाशी राहिल्यावर महिन्याचा उपास झाल्यासारखं वाटतं. हा यश एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. बघूया रोशन. हो बघूया वसंत माईल लकी चॅम्प ओम साई संघाचा फील्ड करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली. ओव्हर थ्रोच्या नादात दुसरा रन ही पूर्ण होतोय का? चेतन खूप हलक्यात घेतोय आणि वाचलेला आहे. चेतनने खूप हलक्यात घेतलं होतं. स्ट्राईक मात्र रोटेट झाली असती. जेवण भूक ना तिचा मी सबंध माहिती मटनच मुक बॅटिंग बॉलिंग नाही करत आहे ना. बॅटिंग बॉलिंग नाही करत आहेत ना. बॅटिंगला आणि बॉलिंगला आला का त्याला बुट कंपल्सरी. अरे बाबा बॅटिंग बॉलिंग करेल त्याला. ऑब्जेक्शन आवेलो तू ओमसाई पर. वसंत टोटी बूट नदी घाल. वसंत टोटी 39 धावा झालेल्या आहेत 4 षटका मागे. बघूया फटका फसलाय. दिलेश मायेने घेतला जेल. फटका फसला. ओम साईच्या केमामध्ये डीजे वाजला पाहिजे. थँक्यू डीजे. सुरेख क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी 2 धावा मात्र नक्की सिद्धार्थने वाचवलेले आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. चेंडू एसटीच्या खूपच बाहेर. चेंडूला चांगली उसळी भेटली होती. सचिनने हे गचा चेंडू करून चालणार नाही. मॅक नाही ती केली बॉन्ड सिन्स 2004. ओ पुन्हा वाईट. सचिन वाचतोय 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 परंतु 2 धावा अतिरिक्त दिल्या. सचिनने हॅड्रिक घेतली तर विराजमाई यांच्याकडनं 5001 रुपयांचे रोख पारितोषिक. मी मगाशीच म्हटलं होतं की दिलेश माईने जी क्षेत्ररक्षण मध्ये बदल केलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की देवेन माईला चेंडूचं जजमेंट येत नाहीये. आणि एखाद्या खेळाडूला आपण म्हणतो ना की असा त्याच्या बॉडी लँग्वेज वरनच ओळखतो की हा चेंडू पकडेल का नाही. आणि ती बॉडी लँग्वेजच नाहीये त्याची क्रिकेट खेळायची. तो टाइमपास म्हणून खेळतोय. बघूया पुन्हा एकदा फटका बसलाय. दिलेश माळी काय करतोय आणि दिलेश माळी याने घेतला झेल आणि देवेन माळी याच्यावरचं खापरं वाचलं कारण की तो लगेचच आउट झाला.
पुढे येत आहेत ते आमचे लाडके सगळ्यांचे जाने माने खेळाडू जयेश माळी. जयेश साठी एक चांगलं गाणं होऊन जाऊ द्या ह्या ओव्हर संपल्यानंतर. जयेश साठी भाग 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 शेर आहे, गाणं शोधून ठेवा डीजे मास्तर, कारण की जयेश हा एकदम भारी प्लेअर आहे माझा. हॅलो. आणि एकेकाचा एकेकाचा वाघ समजला जातात जयेशला. आताच ऐकण्यात आलं जयेशने जर षटकार मारला तर धीरज माईकडून 501 रुपयाचे रोख पारितोषिक. 100 रुपये माफ करा. सचिन माईच्या प्रत्येक विकेटवर 200 रुपये आहेत. जयेश मारी बॅटचं पप्पीला एकदा लवकर ला. यास खूपच चांगला असा टोलावण्याचा प्रयत्न. कावली सचिन न जोया कर, पण बधू अंकल थ्रो पकडत तिथपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झाली क्लिअर. 52 धावा, 5 षटका म्हणजे 52 धावा. जयेशची स्ट्रॅटेजी होती ती सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची. खूप शातीर असे खेळाडू. छक्का माऱ्यापाशी छक्का मारवानी गरज नव्हती रे, ती सिंगल पण राहणार रे, कायम हिकवतो रे ती पोरावना. शार्प संघाचा शार्प खेळाडू, बी मधून प्रमोट झालेला ए मध्ये खेळाडू. मयंक त्याचा जर्सी नंबर जर बघितला तर तो तुझ्या डोळ्यानेच एकदा बघ. जयेश माळी आपला जर्सी नंबर 07. जयेश आमच्या प्रत्येक शब्दाला मान देतोय. आम्ही धन्यवाद करू इच्छितो जयेशला. कटल्यानंतर 52 धावा झालेल्या आहेत अजूनही या षटकातील. धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. विभागाकडनं यजमान पदाला वर्गणी जमा होते. रंगमंचावर कुठल्या फोटोशूट होत्या, जोरदार टाळ्या वाजू द्या. वाट बॉल काय राईज झाला. सुरेख चेंडूने उसळी घेतली. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि तारापूर विभागाकडनं बड्डे बॉय व संपूर्ण नवतरुण मित्रमंडळ टीम, प्रणित माई, राहुल माई, संपूर्ण सन्मान देत चेंडूला घालवला. जयेश माई यांनी 4 धावांकरिता जयेश इन्फॉर्म. जयेश साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काल रात्री जयेश माई 12च्या दरम्यान सुद्धा मला भेटायला आला होता. कदाचित जयेश मारा कान मंत्र हांबळेल देखाय. लगातार मारल्यास धीरज माईकडून 1000 रुपयाचे रोख पारितोषिक. धन्यवाद राहुलजी, आपण आपली वर्गणी मंडळाकडे सुपूर्द केल्याबद्दल. पुन्हा एकदा आडवा मारण्याच्या नादात हुकला. धावसंख्या कायम. धावसंख्या राहिली ती धावसंख्या 58 धावा. 58 धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक. एकच बॉलचं शेवट ना या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू शिल्लक. कृपया दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. मॅक आणि केलीबॉन्ड. मॅक क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. बघूया 3 धावा पूर्ण होतात का. दिलेश माई बॉल पकडेपर्यंत 3 धावा ही सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि इनिंग इथे संपलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 3.
एक रन शॉट म्हणजे दोनच धावा. 60 धावा झालेल्या आहेत आणि 61 धावांचं आव्हान. यस ओके डन. 61 धावांचं आव्हान शार्प. हॅलो हॅलो हॅलो. कुमार माळीने वरती यावे. त्यांचा सत्कार करण्यात येतोय. तारापूरकर सगळे मिळून कुमार माळीचा सत्कार करतो. त्यांच्या शिवसेना पालघर विधानसभा अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलं आणि आपल्या समाजात माझ्या माहितीनुसार तरी हे प्रथमच एवढं मोठं पद आपल्या समाजातील एखाद्या व्यक्तीला मिळते. त्यासाठी आमच्या तारापूर सोरठी माळी समाज विभागाकडून आम्ही एक छोटासा बुके देऊन श्री कुमार माळी यांचा सत्कार करतोय. तरी कुमार यांनी तो स्वीकारावा. खूप खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कुमार माळीसाठी. तुमची पुढील कारकीर्द सुद्धा अशी पायरीने वाढत जाओ ही आमची श्रीकृष्णाची त्यानंतर होणारा सामना. धन्यवाद तारापूर संपूर्ण मित्रमंडळ व संपूर्ण सोरठी माळी समाजाचा मी यासाठी ऋणी राहील. कारण की आपल्याला दिलेलं आयुष्य आणि आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात आपण शेवटच्या क्षणापर्यंत ऋणी असतो आणि लोकांनाही मदत आयुष्य जगताना लागतच असते आणि त्या मदतीचा फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्याला जगता जगता देण्यात यावी याचा संपूर्ण प्रयत्न मी याकडे सुद्धा करत राहील. धन्यवाद. धन्यवाद. पुढचा होणारा सामना मॅक वर्सेस केली बॉन्ड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस मध्ये. मॅक संघाचे कर्णधार सचिन नाना माळी इकडे आलेत. चला आपण नाणेफेकीकडे वळूया. केलीबॉन्ड संघ. केलीबॉन्ड संघ कर्णधार जनील केलीबॉन्ड माळी. संघ. केलीबॉन्ड संघाचे कर्णधार चला या केलीबॉन्ड संघ तुम्हाला आधीच ताकीद दिली होती की जरा इनिंग ब्रेक्स मध्ये आपण नाणेफेकी करतो. केलीबॉन्ड संघ. यस जयविलास तुम्हाला खूप आनंद वाटतोय की तुम्ही सिन्स 2004 पुन्हा एकदा उपस्थिती दाखवली. पुन्हा एकदा सगळे केलीबॉन्ड वासी सगळ्या केळी एकत्र करून पुन्हा एकदा बॉन्ड बनवला आणि तो बॉन्ड आता असाच चिटकवून ठेवाल अशीच पुनरावृत्ती राहील ह्याची अपेक्षा करतो. आणि आपण तुमच्या सेमीफायनलच्या नाणेफेकीकडे जातोय. कृपया मला टॉस बॉक्स खाली करून द्यायचंय. कृपया मला टॉस बॉक्स खाली करून देण्यासाठी मदत करायची आहे. या आपण नाणेफेकी करतोय. लवकर या. इनिंग्स चालू झाली का आपण समालोचनाकडे जाणार आहोत. पहिला नाणेफेकी करून घेऊया आपण. मी मंडळाचे अध्यक्ष अवी दामोदर माई यांना विनंती करेन की तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. सेमीफायनलचा सामना असेल. कॅमेरामॅन फोकस करो. नाणेफेकीचा बोलेल कोण. चला मॅक कॉल देईल. हेड इज कॉल आणि टेल इज कॉल. केलीबॉन्ड संघ लक फॅक्टर आहे केलीबॉन्ड कडे आणि जनील पुष्पा चंदनची तस्करी करतोय. बघूया तुम्ही प्रथम काय स्वीकाराल. आता हा दुसरा सेमीफायनलचा सामना आणि एवढ्या वर्षानंतर केलीबॉन्ड संघ सेमीफायनल मध्ये म्हणजे आमच्यासाठी ती फायनलच आहे. आणि नक्कीच केलीबॉन्ड संघ आपलं प्रदर्शन इथे दाखवेल. आणि केलीबॉन्ड संघ फक्त इकडे खेळण्यासाठी नाही आहे. केलीबॉन्ड संघ फक्त एंटरटेनमेंट आणि हा
जे आपले प्रेक्षक आहेत, क्रीडा रसिक आहेत, यांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी इकडे उतरलेलं आहे. आणि नक्कीच या संधीचं सोनं करेल केलीबॉन्ड संघ. आणि मला पण हा जो कुमारने सांगितलेला केली आणि बॉन्ड, नक्कीच हा बॉन्ड कायम ठेवू आणि आमच्या संघाकडून प्रयत्न करू की विजय संपादन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करू. हे आमचं पहिलं चांगला प्रयत्न आहे तुमचा, परंतु तुमचं बॉन्ड कायम ठेवण्यासाठी जनीलला कुठला तरी वेगळा ग्लू वापरावा लागेल, कारण की जनील कुठल्या साध्या सुध्या ग्लूने चिटकून राहत नाही. धन्यवाद. मॅक संघ, तुम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे फायनल खेळण्याचा, तुमच्यासाठी कुठलीच नवीन गोष्ट नाहीये. सेमीफायनल खेळताना तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. आम्हाला खास करून तर जनीलकडनं खूपच थोडं हे वाटतंय, जनील आणि मोहनीश की ते एकदम परफॉर्मन्स करतायत. ओके, ठीक आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात करा लाईव्ह. ओके, डन, करा सामन्याला सुरुवात. मॅक संघ, आपण ऐकलंच, मॅक संघाच्या कर्णधारांनी सांगितलं की ते जनीलला घाबरू नयेत. जनील जर कुठे असेल तर त्याने माझ्याकडे संपर्क साधायचा आहे, त्याचे 2 शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं माझं कार्य राहील. जनीलला मॅक हा संघ घाबरलेला आहे. जनील कुठेही असेल, आपली उपस्थिती पॅन्ट चढवून दाखवायची आहे, पुष्पा स्टाईल मध्ये उपस्थिती दाखवायची आहे आपली. मयूर माई वेगळ्या अंदाजात. व्हॉट अ सिक्स, ऍक्शन 6. बघूया, मयूरने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. सामन्याचा रोमांच वाढतोय. रोहित माई आणि मयूर मारण्याच्या नादात हुकलाय. 2 चेंडू 12 धावा झालेले आहेत आणि समीकरण जर 3 चेंडू 12 धावा झालेले आहेत. सामन्याचं समीकरण जर बघितलं तर जिंकण्यासाठी आहेत 61 धावा आणि बघूया रोहित. फुलटो चेंडू, सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जाईल. सेमीफायनलचा सामना खेळत असताना जर तुम्ही सेन्सिबल क्रिकेट खेळले नाहीत तर मग तुम्ही खेळाडू कक्षात गिनती होत नाहीत, तुमची गुणवत्ता दिसून येत नाही. आणि समजा 2 षटकार आलेले आहेत तर तुम्ही सिंगल रोटेट करा. सिंगल रोटेट केला म्हणजे सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं. सेन्सिबल क्रिकेटने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट झाल्यावर 2 षटकार आल्यानंतर एका ओव्हरीमागे 15 ते 16 रनचे मोठा डोंगर, एक मोठं पाडदा आपण आपल्या पक्षासाठी खेचून आणू शकतो. तेच मयूरने केलं. 4 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 13 धावा. पाण्याची व्यवस्था आयोजकांनी करावी. पाणी संपलेलं आहे, आयोजकांनी व्यासपीठावर पाण्याची व्यवस्था करावी. सिद्धार्थ माई याने फायर मोड मध्ये टोलावलेला फटका, सिंगल पूर्ण झाला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत का? 2 धावा सहज पूर्ण. 15 धावा मात्र पूर्ण झालेले आहेत. सेन्सिबल क्रिकेट, रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी फास्ट ठेवावी लागेल. मयूर माई कुठेतरी सिद्धार्थला
फ्रस्ट्रेशन मध्ये आणताना दिसतोय की रनिंग फास्ट ठेव आणि हा सामना जिंकायचा असेल तर करो या मरो, मैदानामध्ये तंदुरुस्त राहावं लागेल. केलिबॉनच्या संघाने समालोचन कक्षाकडे यायचं आहे. केलिबॉन संघ पुन्हा एकदा सिद्धार्थ धावकुरे हाताचा गोल फलंदाज. सिद्धार्थच्या फळीवर चेंडू निचा येत नाहीये, पण जर तो कनेक्ट झाला तर नक्कीच सरुबागेचं दर्शन भेटेल, हवाई सफर होईल. एक षटक मात्र समाप्त. पॉवर प्लेच्या एक षटक समाप्त आणि 16 धावा झालेल्या आहेत. एक षटकामागे 16 धावा झालेल्या आहेत आणि खूपच चांगला रोमॅन्स सामना, एक रोमॅन्स भरा सामना. या सरुबागेमध्ये अनेक रोमॅन्स घेतात वर्षानुवर्ष. हे 2 दिवस आपला सोरटी समाज मात्र या भर मैदानात रोमॅन्स घेतो या सामन्यांचा. खूप मजा येते. सेमीफायनलचा पहिला सामना आहे चालू, दुसरी इनिंग चालू आहे. 16 धावा फटकावलेल्या आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि पॉवर प्ले मध्ये 16 धावा म्हणजे कुठेतरी वरचढ चढतोय ओमसाई संघ. शार्प या संघावर, शार्प या संघाला जर आपला पडद्यात सामना झुकवायचा असेल तर खूप कडी मेहनत स्ट्रगल करावं लागेल. सिद्धार्थ माही याने वेट केला होता, चेंडू जातोय कार्पेट को छूता हुआ, 4 रन. सिद्धार्थ वेट करतोय, मयूर त्याला काहीतरी कानमंत्र देताना. सिद्धार्थ मात्र त्याच्या ऍक्शन मोड मध्ये आहे की मी 4 ओव्हरीत सामना संपवेल ना 2 तास आराम करेल मग फायनल खेळ कदाचित, हे त्याचं कॅल्क्युलेशन असावं. मात्र सिद्धार्थ चांगला ऍक्शन मोड मध्ये दिसतोय. हा सामने संपल्यानंतर त्वरितच लगेच काही महिन्यांमध्ये आपण आपल्या SMPL पर्व 6 ह्याचं नियोजन एका मोठ्या थाटामाटात करतोय. लवकरच तुम्हाला डेट कळवली जाईल. सिद्धार्थ माई पुन्हा एकदा फंबल झाला, थोडं शफल व्हावं लागेल खेळपट्टीवर. खेळपट्टी खूप मोठी आहे, रूम बनवावा लागेल आणि रूम जर तुम्ही बनवला नाही तर तुम्हाला स्पेस भेटणार नाही आणि स्पेस जर भेटला नाही तर तुम्ही खेळपट्टीचा योग्य वापर करू शकणार नाही. तुम्हाला षटकार खेचायचे असतील तर रूम बनवावं लागेल, रूम बनवून तुम्हाला जागा बनवावी लागेल. सिद्धार्थ माई कुठेतरी ऐकताना आणि पुन्हा एकदा सिद्धार्थ माई हुकतोय, परंतु पंच मजर कवायत करताना पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त एक धावेची वाढती धावसंख्या झालेली आहे 21-21. 21 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघूया सिद्धार्थ बनवला रूम, वाईट चेंडू असावा किंवा बॅटीची कडे लागले असेल, पंच सांगतीलच. एक धाव सहजरित्या पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धार्थ फंबल होतोय बाईच्या रूपात. 1 रन शॉट चेंडू होता, चेंडू गेला पाहिजे होता सरू बघेत, परंतु सिद्धार्थ होतोय फंबल. हस्ती मजाक मध्ये सामन्याच्या झालेल्या आहेत 23 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत 2-3 चेंडू झालेले आहेत. सिद्धार्थ माई याने वेट अँड वॉच षटकार. कृपया जेवणासाठी कोण बाकी असेल, जेवायचं जर कोण बाकी असेल तर आयोजकांकडनं धन्यवाद डीजे. जेवायचं जर कोण बाकी असेल तर आयोजकांकडनं हा अंतिम कॉल असेल. त्यांना संध्याकाळच्या सत्राचं नियोजन सुद्धा करायचं आहे. अंतिम कॉल असेल की जेवणाचं कोण बाकी असेल तर त्यांनी निसर्गमय वातावरणात जेवणाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. दरम्यान सिद्धार्थने मारला छक्का आणि धाव संख्या झाल्या 29 धावा. 29-29 ऑन बोर्ड. सिद्धार्थ वारंवार हुकतोय. सिद्धार्थला काही अंदाजा येत नाहीये. फायनल मॅच जर खेळायची असेल तर हे चेंडू हुकून चालणार नाही.
फ्यूचर देखो मेरे दोस्त, ये सामना आप जीतोगे तो आपको फाइनल खेलना है, और फाइनल खेलोगे तो इस गेंद का आपको अंदाज जरूर लेना है, क्योंकि फाइनल में जो आपके साथ मुकाबला होगा वो अच्छी टीम भिड़ेगी। बगावाई सफर, अगर मेरे चाची को ऊंचे होती तो मैं इसे जरूर छक्का कहता। ये लगा एसएमएस का सबसे लंबा छक्का। चोवीस चेंडू मागे 26 धावांची गरज। 24 चेंडू, हा जाऊ। सातपाटी विभागातर्फे त्यांची जी देणगी आहे ती देण्यासाठी आमचे सातपाटी विभागातर्फे सर्व आलेले आहेत, तरी मान्यवरांनी ती देणगी स्वीकारायची आहे। धन्यवाद सातपाटी विभाग, आपण सहकार्य केल्याबद्दल। घनश्याम माळी, उमेश माळी, सुभाष माळी, प्रवीण माळी, जयविलास माळी आणि मनसुखबाई म्हणजे आमचा गोटू काका ऋषी माळी। आणि मी नाही येत, देऊन टाका। यस, द्या द्या तुम्ही। नाही मी नाही येत, तुम्ही देऊन टाका। ओके, एक मिनिट। धाव संख्या झालेली आहे 24 चेंडू 26 धावांची गरज। सिद्धार्थ इन फॉर्म। सिद्धार्थला जर पुढे खेळायचं असेल, चांगल्या सामन्यामध्ये आपलं जर चांगलं प्रदर्शन दाखवायचं असेल, तर जसे जसे आपण पुढे जातो तसे आपण बेहतरीन बनत जातो, चांगले बनत जातो, तसेच आपल्या समोरील स्पर्धा सुद्धा चांगल्या होत असतात। राधा कृष्ण महाराज की। चला सिद्धार्थ तिसऱ्या ओव्हर मध्ये सामना संपतोय का बघूया। मयूर तिसऱ्या ओव्हर मध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करेल, अजून एकही गडी बाद झाला नाही। रोशन कुठेतरी निराश, रोशन हताश। रोशनला झालेला असेल काय करू काय नाही, चारोखाने चित। रोशन झाला नाराज आणि शार्पचा खेमा कुठेतरी शांत, कारण की 24 चेंडू 26 धावांची गरज। सामना अजूनही कुठेही सुटलेला नाही, बैलेंसिंग आहे। क्रिकेट ये निश्चितताओं का खेल है, जिसके आगे प्रेडिक्शन फेल है। शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगू शकत नाहीत। अजून गडी बाकी आहेत 10 आणि चेंडू बाकी आहेत 24। 10 चेंडू मागे 10 गडी सुद्धा बाद होऊ शकतात। इतिहास कधीही होऊ शकतो, इतिहास कोणी लिहिला नाही, इतिहास हा घडला जातो। ओह, मयूरने हलकासा त्याचा पाय बाहेर काढला होता। चांगल्या चेंडूला सन्मान पायाने दिला, ही एक नवीन खेळी मी बघितली। कदाचित रोशनला मयूर हवाई सफर दाखवण्याच्या तयारीत असेल, बघूया। ऍक्शन मोड मध्ये तर दिसतोय सिद्धार्थ इन फॉर्म। सिद्धार्थ चांगली खेळी करतोय, फायनल खेळायची प्रॅक्टिस करतायत का हे दोघं आता बघूया आपण। स्लोअर पद्धतीचा चेंडू, मी मगाशीच म्हटलं होतं। सुरेख झेल, सुरेख झेल। टाळ्या झाल्या पाहिजेत या झेलसाठी, संपूर्ण मैदानाने टाळ्या झाल्या पाहिजेत।
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. मागच्या षटकामागे घेतलेला अल्पेश माईचा झेल कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरतोय का शार्प या संघासाठी. बघूया सिद्धार्थ. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडू 26 धावा. अजूनही सामना 30-70 आहे. अठरा चेंडू 26 धाव्यांची गरज. बघूया रोहित. चला हातवारी करायचे. सिद्धार्थ इन फॉर्म. सिद्धार्थ 18 चेंडू 26 धावा. विदाउट प्रेशर मॅच. आरामात खेळून हलक्या हाताने जिंकून आणायची ही मॅच. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. रोहित आणि चेतन हे खूप मोठं समीकरण आहे. शार्प आणि ओमसाई संघाला नीट माहिती असेल हे समीकरण. रोहित आणि चेतन आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये रोहितवर चेतन पडतोय भारी. बघूया पुन्हा एकदा ते समीकरण जुळतंय का. सतरा चेंडू 25 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं रोशनचं आणि चेतनचं समीकरण जुळत नाही. रोशनचं आणि चेतनचं समीकरण जुळण्यासाठी रोहित माफ करा. स्लिप ऑफ टांग म्हणजे टंग. स्लिप ऑफ टांग. माझा पेर फिसला. यस. चला कमेंट्रीकडे जाऊया. चेतनने गेल्या गेल्या लगावला षटकार. सामन्याचं पाडद केलं भारी. पुन्हा एकदा चेतनचा फटका फसतोय आणि अल्पेशने हा टर्निंग पॉइंटला कॅच सोडलेला आहे आणि चेतन आता एकतर्फा सामना संपवणार आहे. हे समीकरण त्याच्या लक फॅक्टरने सांगितलेलं आहे कारण की रोहितला कधीच चेतनचा विकेट भेटला नाही. 15 चेंडू 18 धावांची गरज. 43 धावा झाले. 43. पंधरा चेंडू 18 धावा. सुरेख फटका. चेंडू जातोय. 2 धावा व्हायला पाहिजेत परंतु एका धावेवर समाधान मानलं. 14 चेंडू
17 धावा. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडूने उसळी धरली, वेग भन्नाट आणि चेंडू जातो यष्टीरक्षक हातात. अजूनही 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. 44. आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा 6. बघा पंच चेक करून घ्या. पंच 6 बागेला लागला. हा 6. यस 6. षटकार बागेला लागला. षटकार. यस षटकार. बघा नियमावली सरू बागेला लागल्यावर षटकार आहे. सकाळचं तुम्हाला स्टेटमेंट मी काल सकाळचं दाखवेल. सरू बागेला चेंडू कनेक्ट झाला, हा षटकार आहे. हॅलो हॅलो. ह्याच्यानंतर महिलांचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व महिलांनी समुद्र किनाऱ्यावर उपस्थित राहावे. पंच रिव्ह्यू काल आपण नाकारला होता, तुम्ही डिसिजन द्या. 6. ओके षटकार. कोणत्या पण झाडाला लागला अशा 6. चेतन भाईने अतिशय गगनचुंबी असा बघा शिकार कुठे लगावला आहे. कुठेही पार्सलिटी होणार नाही आणि तिथे बसलेले प्रेक्षकच सांगतायत, कारण की समोर प्रेक्षक उभे आहेत आणि त्या षटकार आहे. बागेला लागलेला आहे षटकार. इथे लाईव्ह मध्ये सुद्धा बघितलं गेलेलं आहे. तुमचा 12वा इकडे आहे रोहित. ओके डन गॉट इट. Done, done, done. डन 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 डन. चला सामन्याकडे वळूया. धन्यवाद धन्यवाद. चेतन भाईने अतिशय उत्कृष्ट असा षटकार लगावला आहे. धाव संख्या 50 टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 धावा पूर्ण. 12 चेंडू 11 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज. ओम साई संघ जर हा सामना फायनल मारली तर मिथुन माईकडनं 1001 रुपयाचे रोख पारितोषिक. रोशन माळी आहे. खेळाडूने एकदम एक रन घ्यायचे आहेत, जास्त काही करायची नाही मिळत. अल्पेश माईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगले एफर्ट. 12 बॉलामध्ये 11 धावा पाहिजेत. 12 चेंडू 11 धावेची गरज. 12 चेंडू 11 धावा. 11 धावा 12 चेंडू. समीकरण कुठेतरी बॅलेन्सिंग दिसतंय. फुलटो चेंडू आणि सिद्धार्थ माई यांनी केलाय खेळ कल्ला. अरे वा वा वा, गगन चक्का, गगनचुंबी. गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय. ओम श्री साईराम. गणेशाय नमः. ओम साईराम. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. फायनलचा सामना, सेमी फायनलचे सामने कसे खेळावे याचं अतिशय चांगलं असं सूचक मार्गदर्शन. केलीबॉन्ड संघ पटकन जमवायचा आहे. पंच तुमच्या कर्णधाराची ताकीद आली. फिनिश. येस बजाव डीजे. बजाव डीजे जेल सोडलेला आहे आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि धाव संख्या झाली 57 धावा. अजूनही 4 धावांची गरज. आज ही की रात बजना चाहिए सामना फिनिश होने के फक्त बाद. 4 धावा हव्या आहेत. 12 चेंडू 32 धावांवर खेळतोय सिद्धार्थ. टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय महत्त्वाच्या उत्कृष्ट अशी सामन्यामध्ये फलंदाजी. 12 चेंडू 32 धावा. सिद्धार्थ साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उलट चेंडू होता. उलटं- चेतनने सेन्सिबल क्रिकेट खेळलं.
बरोबर चाललाय. 3 धावांची गरज आहे, कुठलीच चुकी करायची गरज नाही. अजून चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावा. 3चं समीकरण व्यवस्थितरित्या जुळतंय जुळतंय जुळतंय. अजून सुद्धा घाई करायची गरज नाही. एक बॉल मध्ये एक घेतला तरी चालेल. जनील माई 2 मिनिटं इकडे यायचे. व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. जनील माई 2 मिनिटं इकडे उभं राहायचंय. माझ्या जोडीला 2 मिनिटं उभं राहायचंय. तुझी अत्यंत जास्त गरज आहे मला. 2 मिनिटं थांब. ते क्लिअर करून घे फिल्टर. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न चालू होता सिद्धार्थचा, परंतु असफल ठरतोय. 8 चेंडू 3 धावा. 8 चेंडू 3 धावा. एक एक धाव घ्यायचे. एक एक फक्त. फुलटॉस चेंडू आणि सामना फिनिश. अतिशय उत्कृष्ट असा षटकार आणि सामना ओम साईने जिंकलेला आहे. ओम साई संघाचा विजय असो आणि हरलेल्या संघाचं स्वागत. आता महिलांचे सामने समुद्रावर महिलांनी यायचं आहे. महिलांची रॅली सुरू होत आहे. जय विलास माई, मुन्ना माई, सर्व महिलांना घेऊन समुद्रावर जायचं आहे. सिद्धार्थ माई मॅन ऑफ द मॅच मानकरी. 14 चेंडू 39 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत. 61 धावांमधला 80% खारीचा वाटा सिद्धार्थ याने उचलला. 14 चेंडू 39 धावा. मॅन ऑफ द मॅच योगेश 11 संघाकडनं हेमा माई, टीचर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आलेलं आहे. टीचर रुना सर्वांनी मुलांना घेऊन मुलींना घेऊन रनिंग रेस घ्यायची. महिलांची रनिंग रेस. सर्व महिलांना विनंती करण्यात येते की कल्याणकारी. सिद्धार्थ माई यांनी मॅन ऑफ द मॅच साठी जायचंय. योगेश 11चा जर कोणी उपस्थित असेल तर त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. बंटी, कोणाला तरी मॅन ऑफ द मॅच द्यायला पाठव. बंटी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सोल्टी माई समाज क्रीडा महोत्सव 2024 श्री गणेश क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित हा आपण शेवटचा अतिशय उत्कृष्ट असा बॅट्समन आणि फलंदाज सिली फायनल मध्ये आणि फायनल मध्ये कसं खेळावं याचा उत्कृष्ट असा नमुना. सिद्धार्थ टॉस बॉक्स वर आहे. टॉस बॉक्स वर आहे. सचिन माईंना विनंती आहे. टॉस बॉक्स थोडं खाली करून द्यायचंय. श्री स्वर्गवासीय श्री एक मिनिट जर योगेश 11